ज्या दिवसाची लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून माता बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आता देण्यामध्ये आली. हो लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली. बघा, 3,000 रुपयांचा लाभ आता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. बघा, लाडकी बहिणींना आता मार्च आणि एप्रिल महिन्याची 3,000 रुपये एकत्रित मिळणार का? बघा, गेल्या बऱ्याच दिवसापासून तुम्ही बातम्या देखील ऐकत आलेले आहात. आपल्याला मुद्द्यावर बोलायचं आहे की 3,000 रुपये येणार आहे का की 1,500 रुपये येणार आहे. बघा माता बहिणींनो, आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने भरपूर अशी वेळ आली आहे की 3,000 रुपयांचं वितरण केलं, कधी 1,500 रुपयांचं देखील वितरण केलं. मग आता नेमकं काय होणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एप्रिल 2026 हा महिना अत्यंत महत्त्वाचा आता ठरत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आले आहे. तर बघा माता बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या बघा जे का हप्ते आहे हे आता मिळणार आहे. परंतु बघा, कोणाला हप्ते मिळणार हे सर्वात महत्त्वाचे आहे. मार्च आणि एप्रिलच्या प्रलंबित हप्त्याबाबत सरकारने आता मोठे नियोजन केले असून पात्र महिलांना एकत्रित लाभ मिळणार का? बघा, 2 हप्ते तुम्हाला सोबत मिळणार का, असा प्रश्न बऱ्याच दिवसापासून महिलांच्या मनामध्ये येत आहे. तर सरकारने त्याचं उत्तर आज या ठिकाणी दिले आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहे. हो, आता भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकत आलेला आहात की या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार. मग याच्यामध्ये किती सत्यता आहे? तर 100% सत्यता आहे. कारण की बघा, आता मार्च महिन्याचा देखील हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आला नाही, एप्रिल महिना पण आता नाही का होत आलेला आहे पूर्ण. त्यामुळे आता सरकार डायरेक्ट लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देणार सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. परंतु थांबा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठीच आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं, ज्याप्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये मागील हप्ते जमा झाले तशा प्रकारे आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते जमा होणार नाही. बघा, सरकारने काही कडक अटी घातल्या आहे आणि त्या अटींचे नियमांचे पालन महिलांना करावे लागेल. माता बहिणींना या नियमांचे पालन करावे लागेल, तेव्हाच त्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार, अन्यथा लाडक्या बहिणी वंचित राहणार आहे. आता बघा, 2,100 रुपये कधी मिळणार हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये. बघा, सरकारने याबाबत सुद्धा आता अपडेट दिली आहे. लवकरात लवकर लाडक्या बहिणीला 2,100 रुपये होणार, परंतु नेमकं कधी होणार याची तारीख देखील आता सरकारने जारी केली. तर बघा, सर्वात महत्त्वाचा जो काय प्रश्न आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये की आम्हाला हप्ता कधी मिळणार. बघा, हप्ता मिळण्याची तारीख सरकारने आता जारी केली आणि त्यासोबत तुम्हाला काही कामे देखील करून घ्यावी लागणार. तर मग कोणते कामे लाडक्या बहिणींना करावी लागणार आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार? बघा, तुम्ही भरपूर दिवसापासून अफवा देखील ऐकल्या असतील की 4,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार. बघा, मग आता 3,000 मिळणार की 4,500 तर लक्षपूर्वक जाणून घ्या. बघा, काही महिला अशा देखील आहे ज्यांचे हप्ते रखडले आहे, अशा महिलांना 4,500 रुपये मिळू शकतात, कारण त्यांचे 2 ते 3 हप्ते त्यांना भेटलेले नाही. काही तांत्रिक कारणामुळे EKYC असो किंवा भरपूर असे कारण आहे DBTमुळे की या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये वितरण झालं नाही, अशांना 4,500 रुपये मिळू शकतात. परंतु अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. आता भरपूर असे चॅनल्स देखील आहे जे की या ठिकाणी चुकीच्या बातम्या सांगतात की 4,500 रुपये डायरेक्ट लाडक्या बहिणींना मिळणार. आपलं ही चॅनल असं आहे जे की लाडक्या बहिणीला एकदम खरीखुरी आणि ओरिजिनल असे अपडेट पुराव्यासह देतं. आता बघा, 3,000 रुपये कशामुळे मिळणार? तर बघा, मार्च महिना पूर्ण झाला, एप्रिल महिना सुद्धा पूर्ण होत आला, म्हणजे की बघा आता 2 महिन्याचे हप्ते मिळणार हे 100% खरं आहे. तांत्रिक पडताळणी आणि EKYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे हप्ते काय प्रलंबित राहिले होते. आता नवीन आर्थिक वर्ष 2026-27 सुरू झाल्यामुळे
हा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. बघा, सरकारने EKYCची अट या ठिकाणी घातली आहे. EKYC तुम्ही केली आहे का? जर केली नसेल, बघा तुम्हाला माहीत आहे का, नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येक महिलांना EKYC करावी लागते, तेव्हाच त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येतो. आता बघा 2026 हे नवीन वर्ष आहे. हे लागल्यापासून तुम्ही एकदा तरी EKYC केली का? जर केली असेल तर कसल्याही प्रकारे अडचण नाही, परंतु जर नसेल केली तर तुमच्या बँक खात्याची EKYC आधार लिंक तात्काळ करून घ्या. आणि सोबतच काही महत्त्वाच्या सूचना देखील लाडक्या बहिणींना, माता बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या. आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले 2 महिन्यांचा हप्ता 3,000 रुपये बघा या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यासोबत बघा आता या ठिकाणी ज्या महिलाचे हप्ते रखडले आहे अशा महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे. बघा सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आणि सरकारने एक गुड न्यूज दिली आहे. EKYCची मुदतवाढसुद्धा आता सरकारने केली आहे. 30 एप्रिलपर्यंत महिलांना EKYC करता येणार आहे. बघा 2026 आणि 30 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला EKYC करून घ्यायचे आहे. जर 30 एप्रिलपर्यंत तुम्ही EKYC केली नाही तर तुम्हाला दोन्ही पण हप्ते मिळणार नाही, लक्षामध्ये ठेवा. त्यामुळे माता बहिणींसाठी ही गुड न्यूज देखील आहे. आणि एकीकडे थोडीशी धक्कादायक बातमी देखील आहे, कारण की भरपूर महिलांनी आतापर्यंत EKYC केली नाही, तर अशा महिला वंचित देखील राहू शकता. आता भरपूर दिवसापासून माता बहिणींच्या कमेंट्स येत आहे की आम्हाला हप्ता येत नाही. तर बघा हे या ठिकाणी 2-3च असे कारण आहे ज्यामुळे की महिलांचा हप्ता रखडतो, त्यांना मिळत नाही. तर मग हप्ता मिळण्यासाठी नेमकं काय करावं तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एका शब्दामध्ये आपण सांगत आहोत, लक्षामध्ये घ्या. पहिलं कारण आहे आधार सीडिंग. बघा तुमचे बँक खाते आधार कार्डशी बघा MPCI सर्व्हरशी लिंक असल्याची खात्री करून घ्या. बँकेमध्ये जाऊन EKYC पूर्ण करा. बघा 30 एप्रिलपूर्वी ही EKYC तुमची असायला हवी. नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवरून आपली पडताळणी देखील तुम्ही करू शकता. त्यासोबत बँक खाते सक्रिय ठेवा. जर तुम्ही खात्यावरून बराच काळ व्यवहार केला नसेल तर तुमचे खाते बघा डॉर्मेंट निष्क्रिय असू शकते. त्यामुळे बँकेमध्ये जाऊन ते एकदा सुरू करून घ्या, म्हणजे की तुम्हाला अडचण येणार नाही. आणि त्यासोबत माता बहिणींनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता या ठिकाणी EKYC तुम्हाला करावी लागेल. आणि EKYC कोणकोणत्या महिलांनी केली हे तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये आपल्या सांगायचं आहे. जर केली असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण की बघा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. परंतु थांबा लाडक्या बहिणींनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे हे 2 हप्ते एकाच वेळी आणि एकाच टायमिंगला सर्व लाडक्या बहिणींना अजिबात मिळणार नाही, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. कारण की बघा यामागे एक कारण आहे. महिलांच्या खात्यामध्ये जो काय हप्ता आहे तो DBTच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. आणि या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे DBTला मर्यादा आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण होणार नाही, टप्प्याटप्प्याने वितरण होणार. कदाचित 2 टप्प्यामध्ये वितरण होणार. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे, अशा 2 टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण होणार. आणि जिल्ह्यांची यादी जेव्हा कधी येईल सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारच्या अपडेट पुढे देखील पाहत चला. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.